मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली। देवनार, माझगाव आणि वरळीतील हवा वाईट श्रेणीमध्ये, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीत आतापर्यंत 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली, तर 514 अर्जदारांनी अजूनही घरं न स्वीकारल्याची माहिती। सिडकोकडून पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यात 4508 घरांची योजना जाहीर। तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोलीतील ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू। मतदार याद्यांच्या विक्रीतून पुणे महापालिकेला मिळाला 10,49,000 रुपयांचा महसूल। ऑनलाईन मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी येत असल्यानं इच्छुक उमेदवारांना मतदार यादीची प्रत मनपाकडून विकत घेण्याची वेळ। मुंबई मनपानं जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावरती 129 हरकती आणि सूचना। हरकतींवरील सुनावणीनंतर 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर केलं जाणार। पुणे महापालिकेकडून कचऱ्यातील चिंध्या लेदर गाद्यांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचं भवितव्य अधांतरी। गडबडीमध्ये मंजूर केलेल्या प्रकल्पाला आयुक्तांकडून ब्रेक। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम अद्याप कागदावरच। महाविद्यालयाच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून धोरण निश्चित करण्यात येणार। पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया प्रकल्प राबवणं बंधनकारक। अंमलबजावणी होत नसल्यानं महापालिकेचे संस्था आणि सोसायट्यांना आदेश। वस्त्रोद्योगही सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचे सरकारचं नियोजन। याबाबतचा आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार।